मोक्षा, अगं असं काय करतेस तू? नाही नाही, मान्य आहे, तुला खूप काम आहेत, पण माझं लग्न आहे. नाही मी काय ऐकून घेणार नाही, मला तू आता इथे आलेली हवीस. प्लीज ये ना गं, माझं कशात लक्षच लागत नाही. सर दादा चूक झाली. बाळा ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही जा तिकडे खेळा. दादा असं कसं पडलं तर जरा लक्ष द्यायचं ना. माफ करा मॅडम, मुद्दाम नाही केलं. त्या मुलाचा धक्का लागला. रुद्र साहेबांना कळलं तर? मी तिलाही सांगितलंय आणि तुम्हालाही तेच सांगते, हे ऑपरेशन खरंच नाही होऊ शकत. डॉक्टर मॅडम अवस्थेय बाळ नको आहे व ही चूक करण्याआधी तिने विचार करायला हवा होता ना. हे बघा आता काहीही होऊ शकत नाही, तुम्ही जाऊ शकता. आता माझ्याकडे दुसरा कोणता बी पर्याय नाही, हे मला करावंच लागेल. काय करायली कारभारनी? तिने नाश्त्यात काय मिसळलं? 2 दिवसापासून बघायलो तिच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय. वाह, विश्वंभरनी घर तर एक नंबर सजवलंय. घे 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 विश्वंभर, तुझी हाऊस फिटवून घे. एकदा का श्रावणी या घरातून गेली की मग या घरावर हुकूमत फक्त माझीच. चला, चुडा भरण्याचा मुहूर्त जवळ आलाय, कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो, सुरू करूया. बयासाहेब मी घेऊन येते श्रावणीला. हां, येऊन. सानू, अशा अवस्थेत उपाशी राहायचं नसतं. घे, खाऊन घे. म्हणजे आता आपण हे बाळ पाडायचं नाही. लोकांनी आपल्या तोंडाला शेण फासलं तरी चालल. घे, खाऊन घे. खरंच? होय, खरंच घे.
कारभारने अगं कवा धर ना, मला भूक लागली, म्या मागायलोय तिला दुसरी प्लेट भर ना, ची भूक लागली. कारभारने काय केलंस तू? हे नाश्त्याची डिश का पाडलीस? कारभारने खरं खरं सांग, काय मिसळलं होतं तू पोह्यामध्ये? कारभारने मला खरं खरं सांग, काय चाललंय तू? गेल्या 2 दिवसापासून बघतो तू काहीतरी वेगळं वागायलीस. असं काय मिसळलं होतं या पोह्यामध्ये जे मी खाऊ शकत नाही पण सानिका खाऊ शकते? कारभारने खरं खरं सांग. ते विष मिसळलं होतं. कारभारने अगं काय बोलायलीस तू हे? आणि का करायलीस? जे काही मी करायला लागलोय ना ते समजा बरोबरच करतोय मी. अगं पण का? अहो तुमची पोरगी पुढातच समाजात कुणाला मी तोंड दाखवायच्या लायकीचे नाही राहिलो. हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली हे गजर झाला तारी साजनाची स्वारी आली लाज गाली आली. किती छान दिसतेस, कुणाची नजर नको बाई लागायला.